नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर रक्षाबंधनला या लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट. शासनाने केली अचानक घोषणा. जाणून घेऊया मैत्रिणींनो याबद्दलची सविस्तर अपडेट. तर मैत्रिणींनो, आता महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 2024 पासूनच सुरू झाल्यापासून एक मोठा आधार ठरली आहे. लाखो महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत असून आता जुलै ऑगस्ट 2025 चे हप्ते एकत्र मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेषतः रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर 3000 रुपयांची रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मैत्रिणींनो, आता जुलै महिना संपायला आला असून महिलांना अजूनही या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे सध्या चर्चा आहे की जुलै व ऑगस्ट 2025 या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र म्हणजेच 3000 रुपये 9 ऑगस्टच्या रक्षाबंधनच्या आधी जमा होणार आहेत. गेल्या वर्षी देखील 17 ऑगस्ट रोजी एकत्रित हप्ता हा जमा झाला होता. त्यामुळे यंदाही अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मैत्रिणींनो, आता सरकार रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांना आनंदाची भेट म्हणून ही रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार ही रक्कम 9 ऑगस्ट 2025 रोजी किंवा त्यापूर्वी जमा होण्याचीही शक्यता आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सणासुदीच्या काळात महिलांना हप्ता दिला जात असल्याची पूर्वानुभवांवरून अशी शक्यताही नाकारता येत नाही. मैत्रिणींनो, आता लाडक्या बहीण योजनेसाठी पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये काही महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही. अशा कोणत्या महिला आहेत तेही जाणून घेऊया. ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्या महिला 4चाकी वाहनाच्या मालक आहेत, ज्या महिला आयकर भरतात, त्यानंतर सरकारी नोकरीत असलेल्या महिला आणि PM किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजना लाभार्थी असलेल्या महिलांना फक्त 500 रुपयेच मिळतात. मैत्रिणींनो, आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने हप्त्यामध्ये वाढ करून 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु अद्यापही ही वाढ अंमलात आलेली नाही. सूत्रांनुसार मार्च किंवा एप्रिल 2025 पासून हा वाढीव हप्ता लागू होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. तर 2025 ते 26च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. मैत्रिणींनो, आता सध्या महाराष्ट्रातील सुमारे 2,53,00,000 महिलांना लाडक्या बहीण योजनेचा फायदा होत आहे. आतापर्यंत 11 हप्त्यांद्वारे प्रत्येकी 16,500 रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. तर महिलांनी या पैशातून शिक्षण, व्यवसाय व दैनंदिन गरजांसाठी वापर केल्याचंही दिसून आलं आहे. मैत्रिणींनो, ही होती संपूर्ण माहिती. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद.